नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, ज्या लिखाणानं महाराष्ट्राला प्रबोधनाचे डोस दिले त्याच प्रबोधनकारांचं लिखाण आता काही जणांना खूपू लागल्याचं चित्र आहे। मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात घडलेला एक प्रकार व्हायरल होतोय। मात्र जर कठोर धर्मचिकित्सा हा धर्माचा अवमान ठरवला जात असेल तर आज प्रबोधनकार खुपले आहेत, उद्या कदाचित तुकारामही खुपू शकतात। पाहूया हा रिपोर्ट। धर्माच्या चिकित्सेसह विपुल साहित्य निर्मिती करणाऱ्या ज्या केशव ठाकरेंना महाराष्ट्रात प्रबोधनकार म्हटलं गेलं, त्याच प्रबोधनकारांची पुस्तकं आता महाराष्ट्रातल्याच काही जणांसाठी घाणेरडी, स्पर्शही करू न वाटणारी, जाती धर्मात भांडण लावणारी आणि हिंदू धर्माचा अवमान करणारी वाटायला लागली आहेत। मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याचा निरोप समारंभ झाला। त्यांनी रुग्णालय स्टाफला भेट म्हणून प्रबोधनकारांचं देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं आणि दिनकरराव जवळकर यांचं देशाचे दुश्मन ही पुस्तकं वाटली। मात्र ही पुस्तकं आमच्या हिंदूंचा अवमान करणारी, घाणेरडी, जाती धर्मात भांडणं लावणारी आहेत अशी कारणं देऊन स्टाफनं फेकून दिली। याचा उद्देश काय आहे? देण्याचा उद्देश आहे ते प्रबोधनकार ठाकरे ते काही असू दे, त्यांना ते राहिले बाजूला, पण तुम्ही तुमच्या हाताने वाटण्याचं काय आहे? ते आम्हाला आमचा धर्म प्रिय आहे, तुम्हाला तुमचा जसा धर्म प्रिय आहे तसा आम्हाला आमचा धर्म प्रिय आहे। आमच्या धर्माबद्दल जर वाईट साईड देणार तर आम्हाला राग येणार। मी कुठल्याही कुणाच्याही धर्माबद्दल मी काय बोलतो नाही, तुम्ही बोललेलं नाही, पण ह्याच्यावर नाव कोणाचं आहे? पुस्तकाचं नाव कोणाचं आहे? आम्ही गिफ्ट दिले का? पण असं का? आतापर्यंतच्या इतिहासात एवढं घाणेरडं कोणी दिलेलं नाहीये। ते घाणेरडंच आहे। एवढ्या सगळ्यांच्या नाही, पूर्ण अख्ख्या हॉस्पिटलचं जेवढं स्टाफ आहे तेवढ्या भावना दुखावल्या गेल्या। प्रबोधनकारांनी अतिशय प्रखरपणे धर्माच्या चिकित्सेवर अनेक पुस्तकं लिहिली। देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी 1929 मध्ये लिहिलं होतं। काही दिवसांपूर्वीच आजोबा प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्तानं राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहिली होती। त्या पोस्टमध्ये देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकाचा उल्लेख होता। राज ठाकरेंनी लिहिलं होतं की आजोबा प्रबोधनकारांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही 3 शस्त्र वापरून पुराणमतवाद्यांशी 2 हात केले। महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्रोत होतं। आज जेव्हा एखाद्या मुद्द्यावर भूमिका घ्या म्हणून साहित्यिक आणि कलाकारांना सांगावं लागतं, तेव्हा मात्र साहित्यिक म्हणून अंगावर येणाऱ्या सगळ्या पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणाऱ्या आमच्या आजोबांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। आजोबांचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे देवांचा धर्म की धर्माची देवळे। आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली, उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे, त्याला पण आर्थिक महत्वाकांक्षेच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते पाहून धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते। योगायोगानं कस्तुरबा रुग्णालयात तेच पुस्तक भेट म्हणून दिल्यानं फेकलं गेलं। हे काय झालं ते पहा। कारण त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये चांगलेच विचार आहेत, याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे। की हे लोकांनी परिवर्तनाच्या लोकांमध्ये काय परिवर्तन करायचं? आमचा हिंदू धर्म सोडायचा आहे का? त्यामध्ये असं लिहिलेलंच आहे, प्रत्येक 2-3 शब्दामागे हिंदू धर्माबद्दल चुकीचं लिहिलेलं आहे। एक फक्त मी पूर्ण पुस्तक नाही, फक्त हायलाइट वाचून माझा बीपी एवढा वर गेलेला आहे। नका एवढा बीपी वर झाला। तो लेखक आलेला आहे का? तुम्ही आलात ना तुमच्यामध्ये, तुम्ही वाचलं तर तुम्ही दिलं नव्हतं पाहिजे होतं। दरम्यान व्हायरल व्हिडिओत धडधडीतपणे तिथल्या नर्स प्रबोधनकारांच्या पुस्तकाला स्पर्शही करणार नसल्याचं म्हणतायत। मात्र ठाकरे गटाच्याच किशोरी पेडणेकर यांनी नर्सचं समर्थन केलंय, तर राऊतांनी प्रबोधनकारांच्या पुस्तकाला नाकारणाऱ्या वृत्तीवर टीका केली आहे। हिंदुत्व आहे, पण हिंदुत्वात कसं ढोंगबाजी आणि बोवाबाजी शिरलेली आहे, कशी अंधभक्ती शिरलेली आहे, कसं शोषण असतं, या संदर्भात त्यांनी प्रखर भाष्य करणारे पुस्तक। आजही अनेकदा महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुस्तक अनेकांना भेट दिलं जातं। गुन्हा नाही, या पुस्तकावर बंदी नाही, फक्त त्याच्यामध्ये हिंदुत्वाचं जे काही लोकांनी जे ढोंग निर्माण केलेलं आहे देवळातल्या धर्मावर आणि धर्मातल्या देवावर, त्याच्यावर प्रबोधनकारांचे प्रखर भाष्य आहे, त्यात काही चुकलेलं नाही। हे 100 वर्षापूर्वीची विचार असलेले पुस्तकं वाटण्याचा प्रयत्न केला
काही एक दोन सिस्टरनी कवर बघितलं, हे कवर, आणि त्यांनी नाकारलं की आम्ही ही पुस्तकं घेऊ नाही शकत. त्याच्या मागे हे पुस्तक त्यांनी दाखवलं नाही. तुम्ही मीडियात जर बघत असाल त्यांनी जे काय उद्योग चालवले तर हे पुस्तक नाही दिसत. दरम्यान व्हायरल व्हिडिओत पुस्तक नाकारताना एक नर्स आम्ही हिंदू धर्म सोडायचा का म्हणून सवाल करतेय, तर वादानंतर त्याच रुग्णालयातल्या दुसऱ्या परिचारिकांनी आम्ही मराठी मुली बाळासाहेब ठाकरेंमुळेच नोकरीला लागल्याचं म्हटलंय. आमच्या हिंदू धर्माचा अपमान केलाय तुम्ही. हे हिंदू धर्माचा अपमान आहे. बरं, ठीक आहे. आमच्या सगळ्या हिंदू मुलींचा, सगळ्या आमच्या हिंदू लोकांचा तुम्ही अपमान केलेला आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही सगळं जाहीर हे केलंय ना, तसं जाहीर की तुम्ही माफी पण मागायची. ठीक आहे, मला सगळे प्रिय आहे. तुम्हाला असं वाटतंय मी माफी मागावी तर मी सगळ्यांच्या समोर माफी मागतो. आम्ही जर कोणाची मनं दुखावलेली असतील आमच्या ह्या वागण्याने किंवा बोलण्याने येते, तर मी सांगते की आज बाळासाहेब ठाकरेंमुळे आम्ही मराठी मुली परिचारिका म्हणून इथे थाटमानेने काम करतोय. ह्याच्या आधी आपल्या मराठी मुलींना नर्सेस म्हणून जॉब मिळायचा नाही. बाळासाहेबांच्यामुळे आज आम्ही इथे ताटमानेने काम करतोय. मराठी वर्ग म्हणून आम्ही इथे खूप ताटमानेने काम करतोय. त्यांनी या गोष्टीचा विचारच केला होता. ते कुठल्याही देवाच्या विरोधात नव्हते. त्यांनी या ठिकाणी मांडणी करत असताना ज्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडणी केली होती, कमीत कमी प्रेझेंट दिलेलं पुस्तक तरी आपण फेकू नये, एवढी तरी माणसाला मानसिकता असली पाहिजे. मला तेच वाटतं की हा प्रबोधनकाराचा अपमान नसून हा एक मोठ्या व्यक्तीचा आणि ज्यांनी राज्याकरता किंवा देशाकरता जे विचार मांडले त्याचा अपमान आहे. कामध्ये एवढी विषमता गेल्या काही वर्षामध्ये उभी राहिलेली आणि केली गेलेली आहे, हे दुर्दैव आहे. खरं म्हणतं तर सामाजिक चळवळीमध्ये ज्या नेत्यांनी योगदान दिलेलं आहे त्याचा सार्थ महाराष्ट्रामध्ये अभिमान सगळ्यांना देशामध्ये सुद्धा असायला पाहिजे. पण दुर्दैवाने आता आपले या संदर्भातली किती खालवर गेलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय. रिटर्न काय आम्ही हात पण लावणार नाही असल्या पुस्तकात. तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा का वाईट वाटतं? मला काही वाईट वाटलं मग का दिलं तुम्ही आम्हाला? दुसरी वस्तू नव्हती का वाटायला? ते सगळं हिंदू धर्माबद्दल वाईट लिहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.